जम्मू कश्मीर के रियासी में तीर्थयात्रियों पर हुए आतंकी हमले के खिलाफ रोष के बादल नवी मुंबई में भी छा चुके हैं। आतंकवादी हमले के खिलाफ विश्व हिंदू परिषद और बजरंग दल द्वारा वाशी स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर आक्रोश आंदोलन किया गया। इस दौरान विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के कार्यकर्ताओं ने तीर्थयात्रियों पर हुए हमले का जोरदार निषेध व्यक्त किया। इस दौरान आतंकी हमले के खिलाफ निषेध फलक लेकर जोरदार नारेबाजी कर सभी आंदोलनकर्ताओं ने कड़क कदम उठाने की मांग की। बजरंग दलाने आज पूर्ण देशभरात हा तीव्र उग्र आंदोलन घेतलाय आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि आम्ही निवेदन पण दिलं आहे राष्ट्रपती महोदयांना की जर असा हल्ला थांबला नाही तर बजरंग दल जो आहे, बजरंग दल एक उग्र संघटन आहे, ते विश्वव्यापी संघटन आहे। तर हा जो बजरंग दलाचा संघटन आहे, बजरंग दलचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही आणि ही आग जी लागली आहे, ही आतंकवादी दहशतांची आग जर थांबली नाही तर बजरंग दल हे आपल्याप्रमाणे उत्तर देईल। ह्यासाठी आम्ही आज आंदोलन घेतलं। 9 जूनला ज्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेत होते, त्याच दिवशी बरोबर कोइन्सिडेंस म्हणा किंवा त्यांनी ठरवून केलेला घात, जे जम्मू काश्मीर मधील श्रद्धाळू जे आपले भाविक आहेत ते कटरावरून शिवखोडीला जात असताना त्यांच्या बसवरती हल्ला झाला आणि त्यामध्ये 10 ते 12 आपले हिंदू जे भाविक होते ते मारले गेले। आज सकाळची ही घटना आहे की 2 आपले जवान सुद्धा मारले गेले आणि या पद्धतीने जे हे काम केलं जाते त्याला उत्तर म्हणून आज बजरंग दलाने हे आंदोलन केलेलं आहे। बजरंग दलाचा इतिहास हा शौर्याचा आहे। बजरंग दलाचा इतिहास हा शौर्यातून निर्माण झालेला बजरंग दल आहे। त्यामुळे बजरंग दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इकडे रोष व्यक्त केलेला आहे। हा जो रोष आहे हा आपल्या बजरंग दलाच्या वतीने इथे रोष व्यक्त करण्यात आला आहे। याचं एक निवेदन सुद्धा आम्ही राष्ट्रपतींना आमच्या जिल्हाधिकारी महोदयांकडून पाठवणार आहोत आणि पाठपुरावा करणार आहोत की ह्या सगळ्या ज्या देशांतर्गत सुद्धा काही आतंकवादी आहेत त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई हवी। हमारी मांग है, भारतीयों की मांग है और पीओके से जो आवाज आ रहा है उसके भी साथ मोदी जी खड़ा रहे और देश के भीतर जो भी शत्रु है, जो जहां भी दिख रहे हैं वहां पे उनके ऊपर भी कड़ा एक्शन लेना चाहिए। ऐसा हमारा मोदी जी से और गवर्नमेंट से, अमित शाह जी से और सेना से और पुलिस, ये सब से हमारा और पत्रकार भी है, आप सबसे आह्वान है कि अगर हम सब एक होते हैं तो देश बचेगा। ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।